श्री स्वामी समर्थ. प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मी ही स्मृतीना मनाला. क्षमेची असे याचना त्वम पदाला, समर्था तुम्हाविन प्रार्थो कुणाला. स्वामी भक्तांनो, आज आपण अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींची महिमा, स्वामींची प्रचिती आणि स्वामी सेवा केल्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं हे सर्व काही कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव संगीता रामदास दसाळ असे आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे मला अनुभव दिले, पण जर स्वामींवरती विश्वास ठेवला नाही आणि स्वामी जे सांगतात ते ऐकलं नाही तर स्वामी सुताप्रमाणेच आपली देखील तशी दशा होते. माझ्या बाबतीत देखील तसंच घडलं. स्वामींनी खूप संकेत दिले, स्वामी सांगत होते, पण मी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे मला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. माझ्या बहिणी, या संकटाला सामोरे जाऊ नये. जर तुम्हाला असे संकेत मिळत असेल तर तुम्ही चुकूनही स्वामींच्या निर्णयापुढे निर्णय घेऊ नका, कारण मी जे दुःख भोगलं ते तुमच्या वाटेला येऊ नये यासाठी हा अनुभव आज मी तुम्हाला येथे सांगत आहे. आज हा अनुभव सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि हात देखील थरथर कापत आहे. स्वामी भक्तांनो, माझे आयुष्यात स्वामी हे मला खूप दिवसापासून आलेले होते, पण मला ते कळालं नाही. आणि मग मी ज्या वेळेस माझं लग्न होणार होतं त्या अगोदरच स्वामींच्या सेवेत आले, कारण माझी मावशी ही स्वामींची फार सेवा करायची. ती प्रत्येक वेळेस आम्हाला भेटलं की स्वामींविषयी सांगत असायची. आणि घरात खूप आर्थिक अडचण होती आणि माझे वडील हे ड्रिंक करायचे, पण मला वाटायचं की माझ्या या सेवेने जर काही चांगलं झालं, कारण लग्नाची वेळ जवळ आलेली होती, मी इथून गेले तर आईला भावंडांना फार त्रास होईल, म्हणून जर मी सेवा केली आणि जर वडिलांची दारू सुटली तर खूप चांगलं होईल असं वाटलं, म्हणून मी स्वामींच्या सेवेत आले होते. नकळतपणे स्वामींची मी मनोमन खूप सेवा करू लागले. स्वामींचं नामस्मरण करणे, त्यानंतर मठात आरतीला जाणे, तारक मंत्र म्हणणे आणि जे काही सप्ताहामध्ये पारायण बसतं त्या पारायणाला बसणे, अशी सेवा मी जवळपास 2 वर्ष केली. आणि मला एक स्थळ आलं, जे स्थळ आलं त्यामध्ये माझी पत्रिका वगैरे दाखवण्यात आली. केंद्रामध्ये जेव्हा मी पत्रिका दाखवली, माझ्या घरच्यांनी एका ब्राह्मणाला दाखवली. तो म्हटला ठीक आहे, कारण त्याला आईने पैसे दिले हे कोणालाच माहीत नव्हतं. तो म्हटला की यांचे 27 गुण जुळतात, लग्न करायला काहीच अडचण नाही. आणि मग माझ्या मामान त्यांनी त्यावरती विश्वास ठेवला आणि मी गुपचूप केंद्रामध्ये पत्रिका दाखवली. स्वामींनीच मला त्यावेळेस बुद्धी दिली असं म्हणायला देखील हरकत नाही. तर जेव्हा पत्रिका दाखवली त्यावेळेस ते म्हटले की ह्या पोराच्या घरामध्ये सोन्याचा जरी धूर निघत असेल तरी लग्न करू नका, हे लग्न जमणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. आता माझ्या मनात तर खूप मोठे प्रश्नांनी गोंधळ घातला, कारण घरच्यांची सर्व काही तयारी झाली. आता वडील असे असल्यामुळे मी आईपुढेही जास्त काही बोलू शकत नव्हती, पण मी आईला हे सांगितलं तर आई म्हटली, हो मला माहीत आहे, पण काही नाही होत म्हणे. आमच्या वेळेस कुठे पत्रिका वगैरे बघितल्या, आमचं आता व्यवस्थित आहेच ना, सर्व काही होतं, देवावरती सोडून दे असं त्यावेळेस ती म्हटली. तर मग मीही तो विषय सोडून दिला. स्वामी खूप संकेत देत होते, पण मी ते ऐकलंच नाही. त्यानंतर माझं तिथेच लग्न करून देण्यात आलं. जसं त्या सरांनी सांगितलं होतं आयुष्यात हळूहळू तसंच घडायला लागलं. आमच्या दोघांमध्ये खूप सारे वादविवाद होऊ लागले. आमचं दोघांचं जमतच नव्हतं, कारण त्यांचा स्वभाव हा प्रचंड वेगळा होता आणि माझा स्वभाव हा फार वेगळा. घरातील सासू सासरे ही फार कडक होते. त्यांना भाजीमध्ये
हीच असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्यांच्या पद्धतीनेच झालं पाहिजे, प्रत्येक गोष्टीवरून ते कुरकुर करत होते. खूप भांडणं आमच्या घरामध्ये होत होती. त्यामुळे मी एक दिवस खूप वैतागली आणि महाराजांची सेवा तर काहीच होत नव्हती, कारण अशा वातावरणामध्ये सेवा करणं तर हे फार अवघड असतं. आणि त्यानंतर माझे मिस्टर हळूहळू लग्नाला 6 महिने झाले त्यानंतर रोज ड्रिंक घेऊन येऊ लागले. सुरुवातीला त्यांनी घेतली नाही, कारण ते लग्नाच्या अगोदरपासून ड्रिंक घेत होते. हे आम्हाला कोणी सांगितलं नाही, पण लग्नाला 6 महिने झाल्यानंतर ते पुन्हा खूप त्यांचं प्रमाण वाढलं आणि ते खूप ड्रिंक घेऊ लागले, मला मारहाण करू लागले. त्यामुळे खूप सारे अडचणी येऊ लागल्या. मग मला एक दिवस असा झाला की मला ते सहनच झालं नाही. मग आमची खूप भांडणं झाले आणि मग मी माझ्या आईकडे निघून आली. आईकडे निघून आल्यानंतर आमचा डायव्हर्स झाला. स्वामी संकेत देत होते, त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. त्यामुळे ह्या संकटाला मला सामोरं जावं लागलं. त्यानंतर डायव्हर्स झाला. आता खूप सारे टेन्शन मनामध्ये होतं. लोक वेगळ्याच दृष्टीने माझ्याकडे बघत होते, जणू काय मी फार मोठा गुन्हा केला असं मला वाटायचं. अगोदर जे बघत होते ते वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघायचे. आता हिचं कसं होणार असं सर्वजण म्हणायचे. माझ्या आईला खूप टेन्शन यायचं, तिलाही खूप काळजी वाटायची. वडील किती नाही म्हटलं तरी वडिलांचं ते काळीज होतं, त्यांनाही माझ्याविषयी खूप वाईट वाटायचं. असेच माझे 4-5 वर्ष निघून गेले. या 4-5 वर्षामध्ये मी स्वामींचे खूप सारे सेवा केल्या, कारण कुठेतरी मन रमवायचं म्हणून मी ते करत होते. त्यामध्ये मग मला पुन्हा एकदा एक स्थळ आलं. त्यांचंही लग्न झालेलं होतं आणि त्यांची मिसेस ही एक्सपायर झालेली होती, त्यामुळे त्यांना दुसरं लग्न करायचं होतं. आणि मग माझे वडिलांनी पत्रिका वगैरे सर्व बघितलं आणि मला पुन्हा तिथे लग्न करून देण्यात आलं. आता इथे लग्न झाल्यानंतर इथले सर्व घरचे वगैरे व्यवस्थित होते, पण इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम म्हणजे माझे जे सासरे होते त्यांची जी बहीण, तिचे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर ते दोघंही, तिचा मुलगा आणि ते दोघंही आमच्या इकडेच राहत होते. माझे सासरे त्यांना सांभाळत होते. मुलगा 5वीला असल्यापासून ते इकडेच होते. आता माझं लग्न झालं तेव्हा मुलगा 10वीला होता. त्यांचीही जबाबदारी सर्व घरच्यांचंही मला असं वाटायचं की त्यांनी आता म्हणजे सेपरेट राहिलं पाहिजे, कारण त्यांनाही खूप तिकडली प्रॉपर्टी वगैरे होती, पण तरी पण ते इथेच राहत होते. आणि मग ती माझी जी सत्या आहे, मावस सासू, त्या खूप म्हणजे असं माझ्या सासऱ्यांना भरवायच्या. आमच्या घरामध्ये त्यांच्यामुळे खूप भांडणं होऊ लागले होते. माझ्या मिस्टरांनाही काही सांगायच्या, सासूलाही काही सांगायच्या आणि त्यामुळे त्यांचं सर्वजण ऐकत होते. जणू काय त्यांनी घरच्यांवरती काहीतरी जादूच केलेली होती असं वाटायचं. त्यांच्या शब्दाच्या पुढे कोणीच नव्हतं, सर्व त्यांचंच ऐकत होते. आणि मग त्यांचा जो मुलगा होता तो असंच खोटं बोलून मला काहीतरी करायचं असं सांगून माझ्या सासऱ्यांची त्यांनी सही घेतली आणि आमची जी सर्व काही प्रॉपर्टी होती, जमीन होती, ती सर्व त्याने त्याच्या नावावरती करून घेतली. हे आम्हाला जवळपास 1 वर्ष कुणालाही माहीत नव्हतं. जणू काय ती बाहेरची करणी बाधा असते तसं प्रकार ती आमच्यावरती करत होती. मला कळत होतं, मी महाराजांची सेवा करत होते, त्यामुळे मला कळायचं की ही काहीतरी करते, पण घरच्यांना मात्र काहीच कळत नव्हतं. मी जर तिच्याविषयी काही बोलले तर आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं होती. मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता. 1 वर्षानंतर मग जेव्हा ते आम्ही असंच काहीतरी करायचं होतं म्हणून जेव्हा बघितलं तर तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. सासऱ्यांनी सांगितलं की त्याने जमीन त्याच्या नावावर करून घेतली. त्याला बोलवलं तर तो म्हटला, ती जमीन माझी आहे, तुमचा काही एक संबंध नाही. प्रचंड भांडणं झाले. मी म्हणले की इतक्या दिवस मी तुम्हाला सांगत होते की यांच्यापासून आपल्याला धोका आहे, हे आपल्या घरावरती काहीतरी करतात, पण तुम्हाला माझा विश्वास पटला नाही, तर आता घ्या. त्यानंतर एवढं करून सर्व काही तो विसरला, कारण माझ्या सासऱ्यांनी त्याच्यासाठी जे केलं ते कोणीही करू शकत नाही. एका पोटच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळलं होतं आणि त्यानेच असा धोका दिला होता. मग आता देवाशिवाय आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, कारण त्याची सही केल्यामुळे त्याच्या नावावरती ती जमीन होऊन गेलेली होती. कोर्टात जरी केस टाकली तरी निकाल हा त्याच्याच बाजूने लागणार होता. मग आम्ही आता काय करायचं? आम्ही तर हातावरती आलो होतो. जे राहतं घर होतं तेवढंच राहिलं होतं, शेती तर काहीच राहिली नव्हती. दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला मुलगी झाली. त्यामध्ये आता मुलीमध्ये सर्व काही माझा वेळ जात होता आणि हे घरामध्ये टेन्शन, या टेन्शनमुळे माझे मिस्टरही ड्रिंक करू लागले. सासऱ्यांनाही खूप टेन्शन यायचं. त्यामध्ये त्यांना हार्ट अटॅकही येऊन गेला.
खूप म्हणजे सर्व बाजूनी एकच दुखणं सर्वांना आलं आणि सर्व संकट एकत्र येऊन आमच्या घरावरती पडल्यासारखे झाले। त्यानंतर मग मी केंद्रामध्ये गेली आणि या सर्व काही सांगितलं। त्यावेळी तिथे सांगितलं की तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान आत्तापर्यंत केलेला नाही, तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कोप झालेला आहे, त्याचबरोबर पितरांचाही तुमच्यावरती दोष आहे, पितृदोषही फार आहे, त्यामुळे तुम्हाला नारायण नागबली करावी लागेल। कुलदेवतेचा मानसन्मान करायला तुम्हाला जेजुरी तुळजापूर येथे त्वरित जावं लागेल। त्याचबरोबर मग त्यांनी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एक नारळ घ्या, त्या नारळावरती थोडेसे अक्षता टाका, दक्षिणा ठेवा, एका कोऱ्या पिसामध्ये ते नारळ बांधा, कुलदेवतेचं आहे म्हणून देवीला विनंती करा आमचे सर्व प्रश्न सुटू दे, जेव्हाच आम्ही प्रश्न सुटतील त्यावेळेस तुझ्या दर्शनासाठी येऊ आणि त्यावेळेस ते नारळ तिथे विसर्जन करून द्या, असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण आणि 108 स्वामीचरित्र पारायण अशा सेवा दिल्या। आता ह्या सेवा कशा करायच्या हेही खूप मोठं होतं, प्रश्न होता। पण माझे मिस्टर, सासरे आम्ही सर्वजण गेलो होतो, त्यांनी जे सांगितलं ते सर्व काही सर्वांनी ऐकलं, सर्वांचा विश्वास बसला आणि आता खूप आम्ही मनापासून सेवा करू लागलो। आम्ही जी सेवा सांगितलं होतं प्रत्येकाने ती सेवा वाटून घेतली, प्रत्येकजण करू लागलं, प्रत्येकजण रोज एक स्वामीचरित्राचं पारायण करत होतं। गुरुचरित्र माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं करत होतो, नवनाथ सासरे करू लागले होते, त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं आणि 1 महिन्यामध्ये आम्ही कुलदेवतेलाही जाऊन आलो। ज्यावेळेस आम्ही कुलदेवतेला जाऊन आलो त्यानंतर काय झालं की घटस्थापना होती, आम्ही कुलदेवतेचा घट वगैरे घरामध्ये बसवला। त्यानंतर काय झालं की थोड्या दिवसामध्ये जो म्हणजे नवनाथ पारायण घरामध्ये चालू होतं आणि ज्याने आमची जमीन ही नावर करून घेतली होती, आम्हाला थोडीसुद्धा अपेक्षा नव्हती की तो स्वतः येईल आणि काय झालं त्यालाच माहीत, पण काय देवाने त्याला बुद्धी दिली, तो स्वतःहून आला, माफी मागू लागला, माझ्या सासऱ्यांच्या पाया पडू लागला की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, अशी चूक मी करायला नको होती, असं म्हणून मी तुमची जमीन पुन्हा मागे करतो, असं जेव्हा शब्द त्याच्या तोंडातून फुटले त्यावेळेस कुणालाही घरातल्या कुणालाच त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता की हा तोच आहे की एवढ्या दिवसाचा नाही म्हणत होता आणि आज येऊन तो हा म्हणत आहे। त्यावेळेस सर्वांना विश्वास बसला आणि तो वार होता गुरुवारचा। गुरुवारी म्हणजे पारायणाची समाप्तीही झाली आणि त्याच दिवशी आमची जमीन आम्हाला पुन्हा मिळाली। देवीने जणू काय महाराजांनी देवीचं रूप घेतलं आणि त्याला ती बुद्धी दिली आणि ती जमीन आम्हाला परत मिळाली। त्याची आई नाही म्हणत होती, नको करू म्हणत होती, पण त्याने ऐकलं नाही आणि ती जमीन आम्हाला पुन्हा दिली। आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, जे दुःखाचे दिवस आम्ही एवढे दिवस काढले ते दुःखाचे दिवस त्यांच्या वाटेला आले। आम्ही कधीच देवाकडे असं मागितलं नाही की त्यांनी आमचं वाटोळं केलं किंवा त्याने आमचं सर्व काही घेतलं म्हणून त्याचंही असं कर, आम्ही कधीच म्हटलो नाही, पण देवाकडे न्याय हा असतोच, त्याला तसेच काही झालं आहे। कारण त्याच्या आईला जी इतक्या दिवस आमच्याशी भांडत होती आणि आमच्याशी वैरी करत होती, तिला आज कॅन्सर झाला आहे, कॅन्सरसारखा आजार झाला आहे। तो म्हणतो की मी तुम्हाला खूप त्रास दिला त्यामुळेच असं माझ्या बाबतीत घडले आहे, माझ्या आईला असा त्रास झाला आहे, मी असं करायला नको होतं, मी खूप चुकीचं वागलो। तिचा कॅन्सर हा आज 3ऱ्या स्टेजवरती पोचलेला आहे। आम्ही रोज स्वामींकडे प्रार्थना करतो की तिला लवकर बरं करावं, कारण अशी वेळ खरंच कुणावर येऊ नये, ते लेकरू एकटं पडल असं वाटतं। आता त्याचं लग्नाचंही सर्वजण बघत आहे, कारण लग्न झालं म्हणजे तो व्यवस्थित तरी होईल, जणू त्याने आमच्यासोबत काहीही करू पण एक त्याचं व्यवस्थित व्हावं एवढीच अपेक्षा सर्वांची आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने आमचं गेलेलं वैभव आम्हाला परत मिळालं। स्वामी शक्ती खूप महान आहे, स्वामींच्या नावामध्ये खूप ताकद आहे, स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही, असा आम्हाला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता। श्री स्वामी समर्थ। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।